ऑक्टोबर महिन्यात कोल्हापूर शहरात होणाऱ्या जागतिक धम्म परिषदेच्या नियोजनासाठी आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी RPI पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। 14 तळे सत्याग्रह शताब्दी आणि धम्म परिषद असा संयुक्त कार्यक्रम 14 ऑक्टोबरला कोल्हापुरात होणार आहे। शासकीय विश्रामगृहात झालेल्या नियोजन बैठकीत मंत्री आठवले यांनी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून पक्ष संघटन मजबूत करण्याचे आणि पक्षामध्ये सर्वधर्मीय कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचे आवाहन केले। धम्म परिषदेनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। तो महार सत्याग्रहाचा शताब्दी वर्षपूर्ती आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या जन्मशताब्दी द्विजन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं असा तिहेरी संगम या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित करण्याचा आहे आणि त्या बैठकीसाठी रामदासजी आठवले साहेब कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम आंबेडकरवादी जनतेला नियोजन सांगण्यासाठी आले होते। या नियोजनाच्या निमित्तानं साधारणतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बौद्ध धम्म परिषदेला 1 लाख लोक उपस्थित राहतील असा मानस आहे। अखंड महाराष्ट्रातून भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या कामी ही धम्म परिषद अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या धम्म परिषदेसाठी गावागावामध्ये बैठका घेऊन गावागावामध्ये विचार मंथनाच्या बैठका आयोजित करून लोकांना युद्ध नको बुद्ध हवा अशा पद्धतीची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करून भगवान गौतम बुद्धाच्या धम्माची व्याप्ती आणि भगवान गौतम बुद्धाचा धम्म प्रसारित करण्यासाठी ही धम्म परिषद आयोजित केलेली आहे। ही धम्म परिषद आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करण्याचा मानस आहे आणि त्या मानस तो तडीस नेण्यासाठी रामदासजी आठवले साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना कडक सूचना केलेल्या आहेत आणि ह्या धम्म परिषदेमध्ये सर्वांनी नेटानं नियोजनबद्धरित्या राबवून ही धम्म परिषद यशस्वी करण्यासंदर्भात साहेबांनी सूचना केलेल्या आहेत। तिसऱ्यांदा मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल मंत्री आठवले यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पक्षाचे राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, उपाध्यक्ष दीपक भोसले, मातंग आघाडीचे अण्णा वायदंडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। BPNसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त।